संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 दिवसात संपत असलं तरी ते स्थगित करणार येणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महिलांना लोकसभेत आरक्षण देण्यासंदर्भातल्या विधेयकावर चर्चेसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र बोलावलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली। या सत्रात नारी शक्ती वंदन विधेयकात दुरुस्ती आणि डिलिमिटेशन कमिशन विधेयक आणलं जाईल अशी शक्यता आहे। भोंदूखराचा आणखी एक नवा प्रताप। शाकाहारी असलेल्यांना मासे प्रसाद म्हणून खाऊ घातल्याचा विचित्र प्रकार। जैन व्यावसायिकांना लाखोंना लोबाडलं। घराच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट। केवळ 12 लाखांच्या उत्पन्नावर रिटर्न फाईल तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नाशिक कारागृहात मुक्काम। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीत आरोपांची मालिका सुरूच। सुनेत्रांच्या नेतृत्वावरून पवारांच्या पक्षाला तटकरेंचे सवाल तर पेड कॅम्पेनचा आरोप बालिशपणाचा। शशिकांत शिंदेंचा पलटवार। महाराणी ताराराणी जैन असल्याचा दावा करणाऱ्या आचार्य नयन पद्मसागर यांना जैन मुनी निलेश चंद्रनी सुनावलं। इतिहास वाचा, महाराष्ट्राची माफी मागा असाही सल्ला। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिल यांची उमेदवारी जाहीर तर बारामतीसाठी 3 अर्ज दाखल। राज्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा कहर सुरूच। हरभरा, डाळिंब, कांदा, आंब्याचं अतोनात नुकसान। पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। अकोल्यामध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचं निलंबन। घटना कळताच वरिष्ठांचा संताप। लंपट पोलिसावर कडक कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।